सुरुवात होणार आहे। बरोबर 2:20 या शासकीय महापूजेला सुरुवात होणार आहे। मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आता थोड्याच वेळात शासकीय महापूजेला सुरुवात होणार आहे। महाराष्ट्रातल्या परंपरेनुसार आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडत असते आणि त्यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत आणि यावेळेला त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय तसेच काही मंत्री आणि नेते देखील उपस्थित असलेले पाहायला मिळतात। मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे मंदिरामध्ये। थोड्याच वेळात या शासकीय महापूजेला देखील सुरुवात होईल। तब्बल 4:30 वाजेपर्यंत ही शासकीय महापूजा चालेल आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी मंदिर खुलं केलं जाईल। थेट दर्शन मंदिरामध्ये जाऊन विठुरायाचं सगळ्या वारकऱ्यांना घेता येणार आहे। तर विठ्ठलाची पूजा ही पहाटे पार पडत असते आणि मुख्यमंत्री मंदिरात उपस्थित राहिले की मंदिराचे दरवाजे बंद केले जातात आणि त्यानंतर पूजेची तयारी चालू होते। अशा वेळी दर्शन रांगेमध्ये पुढे उपस्थित असणाऱ्या दाम्पत्याला हा मान दिला जातो। जे दाम्पत्य दर्शन रांगेत समोर असेल त्यांना मुख्यमंत्र्यांबरोबर पूजा करण्यासाठी बोलावलं जातं आणि त्यानंतर या दाम्पत्याचा मंदिर समितीमार्फत सत्कार देखील केला जातो। मात्र यंदा आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासकीय महापूजेस 10 मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांना देखील निमंत्रण देण्यात आल्याची माहिती मिळते। त्यामुळे आजची ही होणारी पूजा शासकीय महापूजा विशेष असेल आणि मुख्यमंत्र्यांची या कार्यकाळातली ही शेवटची शासकीय महापूजा असणार आहे। मुख्यमंत्री सपत्नीक तसंच चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित असलेले पाहायला मिळतात। मुख्यमंत्र्यांबरोबर काही नेते देखील उपस्थित आहेत। मुख्यमंत्री आता मंदिरामध्ये दाखल झालेले असून थोड्याच वेळात शासकीय महापूजेला सुरुवात होणार आहे। या शासकीय महापूजेला 2:20 अवघ्या म्हणजे 3 ते 4 मिनिटांमध्ये सुरुवात होईल आणि त्यानंतर तब्बल 4:30 वाजेपर्यंत ही पूजा चालणार आहे। आषाढी एकादशी या एकादशीला विशेष असं महत्त्व आहे कारण देवशयनी एकादशी असं या एकादशीला म्हटलं जातं। विशेष म्हणजे मनुष्याचं 1 वर्ष म्हणजे देवतांची 1 अहोरात्र असते आणि त्यामुळेच दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो असं मानलं जात आहे। आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होतं आणि दक्षिणायन सुरू होतं, म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं आणि आजच्या या दिवसाला विशेष असं महत्त्व आहे। संपूर्ण राज्यभरामधून सगळे वारकरी आपली कामं आटपून शेतीची कामं आटपून लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी जात असतात। गेल्या कित्येक दिवसांचा हा प्रवास करून आता वारकरी विठ्ठल मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। यंदा 18 ते 20 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। या भाविकांकडून दर्शन घेतलं जातं। मात्र आता शासकीय महापूजा पार पडेल। तब्बल 2 तास ही शासकीय महापूजा चालणार आहे। तोपर्यंत मंदिर इतर भाविकांसाठी बंद असेल। शासकीय महापूजा सुरू झाल्यानंतर 2 तासांनी ही पूजा संपल्यानंतर सगळ्याच भाविकांना पुन्हा एकदा मंदिरामध्ये जाऊन थेट दर्शन घेता येईल। त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मानाच्या दाम्पत्याला देखील या पूजेत सहभागी होता येणार। त्याचबरोबर यंदा 10 मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांना देखील निमंत्रण देण्यात आल्याची माहिती मिळते। हे सगळे मानाचे पालखी प्रमुख हे देखील या पूजेमध्ये सहभागी असणार आहेत। या पूजेला आता सुरुवात होते आणि त्यासाठीच मुख्यमंत्री मंदिरमध्ये दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठ्ठल मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात आता शासकीय महापूजेला सुरुवात होणार आहे। आषाढी एकादशी हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र आणि महत्त्वाची मानली जाते। वारकरी विठ्ठल भक्त ज्या सोहळ्याची ज्या तिथीची अगदी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असतात तो दिवस म्हणजे आषाढी एकादशी आणि गेल्या 15 दिवसांपासून पायी वारी करून आलेल्या दमलेल्या थकलेल्या डोळ्यांना आता विठुरायाची दर्शनाची आस लागलेली आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच आज वारकरी आणि विठुरायाचं हे मिलन घडून येत आहे आणि महाराष्ट्रातल्या परंपरेनुसार आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडते आणि यावेळी एका वारकरी दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळतो। मानाचे वारकरी ठरवण्याचा अधिकार हा पूर्णपणे मंदिर समितीला आहे। शासकीय पूजेचा प्रकार हा समिती अस्तित्वात आल्यानंतर सुरू झालाय। म्हणजे 1973 पासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा केली जाते आणि त्याचबरोबर मानाचे वारकरी हे पूजेसाठी उपस्थित असतात आणि तो निवडण्याचा अधिकार हा मंदिर समितीकडे देण्यात आलेला आहे।
विठ्ठलाची पूजा ही पहाटे पार पडते आणि त्याच वेळेला मुख्यमंत्री मंदिरामध्ये उपस्थित राहिले की मंदिराचे दरवाजे बंद केले जातात आणि त्यानंतर पूजेची तयारी चालू होते आणि अशा वेळी दर्शन रांगेत पुढे उपस्थित असणाऱ्या दाम्पत्याला हा मान दिला जातो. जे दाम्पत्य दर्शन रांगेत समोर असेल त्यांना मुख्यमंत्र्यांसोबत पूजा करण्यासाठी बोलवलं जातं आणि त्यानंतर त्या दाम्पत्याचा मंदिर समितीमार्फत सत्कार देखील केला जातो. विशेष म्हणजे यंदा या शासकीय महापूजेसाठी 10 मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांना देखील निमंत्रण देण्यात आल्याची माहिती मिळते. त्यामुळे यंदाची ही शासकीय महापूजा विशेष असणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या कार्यकाळातली ही शेवटची त्यांची पूजा असणार आहे. तर या आता पूजेला थोड्याच वेळात सुरुवात होते. आपण बघतोय संपूर्ण तयारी झालेली आहे. मंदिर समितीचे सगळेच न्यासाचे सदस्य तसेच पुजारी देखील आता तयार आहेत. थोड्याच वेळात ही पूजा सुरू झाल्यानंतर 2 तासांसाठी म्हणजेच 4:30 वाजेपर्यंत पूजा चालणार आहे आणि या काळामध्ये सर्वसामान्यांना मंदिरामध्ये आत गाभाऱ्यात प्रवेश मिळणार नाहीये, बाहेरूनच दर्शन घेता येईल. पूजा संपन्न झाल्यानंतर सर्वसामान्यांसाठी पुन्हा एकदा मंदिरामध्ये आत जाऊन थेट दर्शन घेता येणार आहे. लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी त्याचं दर्शन घेण्यासाठी तब्बल 18 ते 20 लाख भाविक यंदा या मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत, पंढरीमध्ये दाखल झालेले आहेत. आणि अशा वेळेला आपण बघतोय आता शासकीय महापूजेला सुरुवात होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत. तर देव दिसे ठाई ठाई भक्तीने भक्ता पायी सुखालाही आले हो या आनंदाचं पूर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर हा जयघोष संपूर्ण परिसरात दुमदुमताना आपण पाहतोय. विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत पाहताच होती दंग आज सर्व संत. आज अनेक मानाच्या पालख्या या संपूर्ण महाराष्ट्रभरातून वारकऱ्यांसह पंढरीमध्ये दाखल झालेल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी तब्बल 18 ते 20 दिवस काही वारकऱ्यांसोबत या पालख्या पायी प्रवास करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल झालेल्या आहेत. आणि आषाढी एकादशीचा हा आजचा दिवस, आषाढी एकादशीचं महत्त्व देखील तितकंच आहे. केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून देखील खूप मोठं आहे.